सांगतो महाराज, जगात असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीने घातली. जगात कोणताही विषय म्हणा त्याची मूलभूत चर्चा तुकोबारायांनी कुठे ना कुठेतरी त्यांच्या शब्दामधून तुमच्या माझ्या कल्याणाकरता केलेली असते. लक्षात ठेवा. ज्ञान बसायदानामध्ये काय आलं नाही हो? माणसाच्या जीवनाचा कोणता कंगोरा सुटला ज्ञानोबारांच्या नजरेतून? सांगा बरं, बसायदानामध्ये काय अपूर्ण? माणसाच्या परिपूर्ण जीवनाचं ज्ञानोबारांनी जेवढं व्यापक स्वप्न बघितलं तेवढं स्वप्न या जगतामध्ये कोणालाही बघता येणार. बोलो मी वेद सुद्धा बघू शकत नाही तेवढं व्यापक. माझी भाषा चुकीची वाटेल, मला क्षमा करा. आपण मी का बोलतो सोडून द्या. मी का बोलतो, तुकोबारांनी याचा अभ्यास केला आणि तुकोबारांच्या लक्षात आलं मागणं मागणाऱ्याच्या जीवनातून हे सगळं जर निघून जात असेल तर मग पसायदानामध्ये ज्ञानोबाराय द्या म्हणतात की नाही? आता विश्वात्मते देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोली मजर द्यावे. मग ज्ञानोबाराय द्या म्हणतात तर ज्ञानोबारांची कीर्ती कुठे सोडून? ज्ञानोबाराय द्या म्हणतात तर ज्ञानोबारांची बुद्धी कुठे सोडून गेली? ज्ञानोबाराय द्या म्हणतात, ज्ञानोबारांची लज्जा कुठे सोडून गेली? मग या 5 देवता आपल्याला सोडून जातात, मग ज्ञानोबारांना का सोडून गेलं नाही? द्या म्हणलं तरी. म्हणून तुकोबारांनी याचं बारकाईने चिंतन केलं. तुकोबारांच्या लक्षात आलं मागणं हा दोष आहे. ही गोष्ट जरी खरी असली, कोणी कुणासमोर हात पसरू नये हे जरी खरं असलं तरी मनुष्य पसरल्याशिवाय राहत नाही. जन्माला आल्याच्या क्षणापासून ते मरणाच्या क्षणापर्यंत द्या 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 ह्याच्याशिवाय काही नाही. मूल जन्माला आलं की आईच्या दुधाच्या अपेक्षेनं रडतं. जन्माला आलेलं मूल रडतं की रडतं. ते रडलं नाही तर डॉक्टर त्याला रडवतात. जन्माला आल्याबरोबर मूल जर रडलं नाही त्याला पालथं टाकतात, त्याच्या पाठीवर मारतात, पाठीला चोळतात, उलट धरतात, त्याच्या तोंडात बोट घालून त्याला खोकला आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्या मुलाला रडवतात डॉक्टर. रडत नसलं तर रडवावं लागतं. मला त्याचं काही वैद्यकीय कारण माहित नाही असं का करतात ते. मला काही त्यातलं गती नाही. मी काही डॉक्टर नाही, वैद्य नाही, मला अभ्यास नाही त्याच्यातला. पण मी त्याचं एक आध्यात्मिक कारण सांगू शकतो. जन्माला आलेलं मूल रडलं नाही तर डॉक्टर त्याला का रडवतात सांगू? कारण त्या रडवण्यातून डॉक्टर त्याला हे सांगत असतात आयुष्यभर हेच करायचंय, कर सुरू. जे सुरू होतं ते मरेपर्यंत रडणं मागणं दोन्ही थांबत नाही माणसाला. थांबत नाही माणसाला. जन्माला आल्याबरोबर आईच्या दुधाच्या अपेक्षेने रडणार ते मूल मरताना ऑक्सिजनच्या अपेक्षेकरता रडतच असतं. मागणं 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 अखंड मागणं माणसाचं चालू आहे. तुकोबारायांनी ओळखलं हे असं करून चालणार नाही आणि मग याला काहीतरी उपाय केला पाहिजे. काय केलं पाहिजे? जे मागणं माणसाला बंधनात टाकतं, जे मागणं माणसाच्या जीवनाची अवहेलना करतं, माणसाला अधःपतनाला नेतं, जे मागणं माणसाला संतांच्या मनातून उतरवतं, जे मागणं संतांना धिक्कार करायला भाग पाडतं, ते जर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल तर तुकोबाराय विचार करतात जे आपल्याला टाळता येणार नाही त्याचाच उपयोग करून तेच टाळलं पाहिजे. मानसशास्त्र ऐका, याचाच उपयोग करून तेच टाळलं पाहिजे. कसं करायचं? तुकोबारायांना याचं प्रमाण ज्ञानेश्वरीत सापडलं. नित्याचं ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्या तुकोबारायांना ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय वाचता 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 एक याचं बीजसूत्र सापडून गेलं. ज्ञानोबारायांनी या संदर्भात नसलं तरी एक सूत्र आपल्याला असं सांगितलंय, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरिता राखीला विषो. विष खाण्याने माणूस मरतो की नाही? मरतो. एखाद्या जुन्या काळामध्ये माणसाला जर साप चावला तर माणूस मरत असत. भीतीनंच मरायचा. ते विष भिनलं न भिनलं नंतर माहितीच नव्हती ना, काही विज्ञानाची प्रगती नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं, एवढी काही औषधं निर्माण झाली नव्हती. साप चावला हे कळलं की माणूस मरायचा. नाथ भागवताच्या 23व्या अध्यायात भिक्षुगीतेमध्ये नाथ महाराजांनी याची 2 ओव्यामध्ये फार सुंदर गोष्ट सांगितली, पण मला आता सांगायची नाही, माझ्याकडे वेळ नाही तेवढा. पूर्वीच्या काळामध्ये साप चावला माणूस मरायचा. आता तंत्रज्ञान प्रकट झालं, आता विज्ञान पुढे गेलं, जीवनाची शैली बदलली, सगळं जग बदलत आलं. आता माणसाला जर साप चावला तर आता माणूस मरत नाही, पण साप मरण्याची शक्यता दाट. कारण विष त्याच्यात जास्त आहे याच्यापेक्षा, अशी अडचण निर्माण झाली. मग आता तो साप चावला माणसाला की मग काय अलीकडे काय करतात, त्याला डॉक्टरकडे नेतात. मग डॉक्टर त्याला एक इंजेक्शन देतात, लोकांना सांगतात याला 2 तास झोपू देऊ नका, मग घेऊन जा घरी, आता काही होत नाही, याला विष चढत नाही. एक इंजेक्शन देतात. मला लांबवायचं नाही, मला आपल्याला साधं विचारायचंय, सापाच्या विषावरचा उतारा
म्हणून जे इंजेक्शन दिलं जातं ते इंजेक्शन कशापासून तयार करतात ठाऊक आहे? ते सापाच्या विषापासूनच तयार करत असतात. ते सापाच्या विषापासूनच तयार करत असतात. मग सापाच्या विषापासून तयार केलेलं ते इंजेक्शन माणसाला साप चावला म्हणून दिल्यानंतर माणसाने दोनदा मरायला पाहिजे की नाही? एकदा साप चावला म्हणून आणि एकदा सापाच्या विषापासून बनवलेलं इंजेक्शन दिलं म्हणून मरायला पाहिजे की नाही? दोनदा. कितीदा मरतो? मरत नाही, मरत नाही ना, मरत नाही, जिवंत राहतो. का मरत नाही? त्याचं कारण असं आहे की सापाच्या विषावरचा उतारा म्हणून जे इंजेक्शन तयार केलं जातं ते सापाच्याच विषावरून जर विषातून जरी तयार केलेलं असलं तरी त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करावी. रसरीतीवरिता राखीला विष. ज्ञानोबरांची भाषा काय बघा, विषच वाचवतं पण त्याच्यावर एक प्रक्रिया करावी. ती प्रक्रिया केल्याशिवाय ते विष नाही. तर मग एवढं जर सोपं असतं तर हे माणसाला साप चावला मरायचंच नाही, त्यांनी पळून जाणाऱ्या सापाला पकडावं दुसऱ्या हाताला चावून घ्यावं, जगायला पाहिजे ना. विषावरचा उतारा असं चालत नाही. ते सुसंस्कारित असावं लागतं तर माणसाचा जीव त्याच्याने वाचतो. तुकोबारायांनी हा दृष्टांत उचलला आणि तुकोबारायांनी विचार केला, मागणं जर माणसाच्या जीवनाचं अधःपतन करत असेल तर त्याच मागणीपासून काही औषध बनवून माणसाला दिलं तर तीच मागणी माणसाला मागणीतून निर्माण होणाऱ्या अधःपतनापासून वाचवणार नाही का? मागणीच माणसाला मागणीतून वाचवू शकते. प्रमाण सापडलं. उदाहरण कुठे आहे? तुकोबारायांना भागवत वाचताना उदाहरण सापडलं, भागवताचं चिंतन करताना उदाहरण सापडलं. मागणी मागायची, आम्ही मागणी थांबवू शकत नाही. मग मागणीच अशी मागायची की त्या मागणीनं आपली मागणीच थांबवली. मागणी मागणं हा दोष आहे. तो दोष निवृत्त होत नाही कारण आम्ही जिवंत असेपर्यंत मागणं मागणार हात कायम पसरलेला आहे आमचा. कायम हात असा पावतात, द्या द्या द्या. माणसाचा हात एकदाच असा होतो दुसऱ्याला तंबाखू देतात, नाहीच, कायमच असा द्या 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 हेच चालू आहे. मग तुकोबारायांना ते प्रमाण सापडलं भागवतामध्ये. मला लांबवायचं नाही, मी कथा सुद्धा भागवतातली अगदी स्पर्श करून जाणार, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. सगळी भागवतातली नाही पण मुद्दाम आपल्या करता थोडी बदलून सांग, अन्य पुराणांचे संदर्भ घेऊन सांग. कुणाची कथा? प्रल्हादाचं चिंतन आहे. प्रल्हादाला झालं सगळं, अमुक झालं तमुक झालं, भगवान प्रकट झाले, त्यांनी हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. प्रल्हादाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसले आणि बसल्यानंतर भगवंताने प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तुझ्या करता आलो, काही मागायचं असलं तर माग. प्रल्हाद म्हणाले, नाही देवा, काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. अरे नाही म्हणू नको, काहीतरी माग. देव समोर आहे, मी परमात्मा आहे, या जगताचा चालक आहे, करता आहे, तुझ्या समोर आहे, माग. तुला काही मागायचं असेल तर. नाही देवा, मला काही मागायचं नाही तुमच्याकडे. का मागायचं नाही? प्रल्हाद म्हणाले, देवा काहीतरी मागावं म्हणून तुमची भक्ती केलीच नाही, तुमच्याकडून काही मिळवावं म्हणून. प्रल्हादाचे शब्द आहेत भागवतातले, यस्त आशिष आशा असते नस भृत्य हा सवय वणिक. प्रल्हाद बोलतात, भागवत पहा. प्रल्हाद म्हणतात, देवा तुमच्याकडून काहीतरी मिळावं म्हणून जो तुमची भक्ती करतो ना तो तुमचा भक्त नसतो, तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. तुम्हाला काहीतरी देतो आणि तुमच्याकडून काहीतरी काढतो. मी त्याच्यातला नाही देवा, मला मागायचं नाही तुमच्याकडे. भगवान म्हणाले, नाही तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राहतच मागणं काही माग, तुला जे हवं ते. प्रल्हाद म्हणाले, नाही देवा खरंच नको, खरं सांगू का मी का मागत नाही? भगवान म्हणाले, सांग बरं का मागत नाही? प्रल्हाद म्हणाले, देवा मला सांगा, भगवंताची भेट व्हावी, भगवंताचं दर्शन व्हावं आणि तरी जर अंतःकरणातली मागणी जिवंत राहावी तर एकतर मागणी खोटी असेल नाहीतर भेटलेला देव खोटा असेल. देव भेटावा आणि अंतःकरणात इच्छा जिवंत राहावी. कोणतं तत्वज्ञान आहे देवा? मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी. ज्ञानेश्वरी वाचा आपण, भगवान बोलतात अर्जुना, देव भेटावा आणि इच्छा जिवंत राहावी. देवा असं कसं होईल? मग जर तुम्ही भेटल्यानंतर माझी इच्छा जिवंत राहत असेल तर देवा तुम्ही खोटे, तुम्ही खरा देव नाही. खरा देव भेटला आणि इच्छा जिवंत राहील असं कसं होईल? भगवान म्हणाले, ते सगळं जाऊ दे, ते पुराणात, माग ना माझ्याकडे. शेवटी प्रल्हाद चिडले. प्रल्हादाने देवाला सांगितलं, देवा तुम्हाला एकदा सांगितलं तर कळत नाही का? मला तुमच्या जवळ काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. आणि बोलण्याच्या ओघामध्ये प्रल्हाद असं म्हणून गेले, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. कोण म्हणाला? प्रल्हाद म्हणाले भगवंताला, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. भगवान म्हणाले, प्रल्हाद तू मला देणार. प्रल्हाद म्हणाले, माझ्याशिवाय कोण देणार? कुणाची ताकद आहे? भक्ताशिवाय कुणाची ताकद आहे जे देवाच्या इच्छा पूर्ण करतील? कोण करेल? भगवान म्हणाले, मागू माग.
नक्की नक्की मागायला. मागितल्यानंतर म्हणायचं नाही एवढं सोडून मागा म्हणून. मागितल्यानंतर तोंड फिरवायचं नाही. शब्द देतो, शब्द दिला देवा, शब्द दिला, नंतर फिरवणार नाही. प्रल्हाद म्हणाले देवा भक्त आहे, मंत्री नाही. दिला शब्द दिला, वचना फिरती अधमचन. तुकोबाराय बोलतात जे वचन दिलेल्या वचनाला फिरतात त्यांना अधम म्हणतात. अधम तुकोबारायांची भाषा आहे. अधम हा चांगला शब्द नाही महाराज, अति घाणेरडा शब्द. तुकोबाराय म्हणतात दिलेलं वचन जो फिरवतो तो अधम. मग मागू प्रल्हादा मग भगवंतानी प्रल्हादाला सांगितलं, मागितलं बघ माझं एक मागणं पूर्ण कर. प्रल्हाद म्हणाले बोला देव, एकच तुका म्हणे काही न मागवाण, एकच मागायचं. काय पाहिजे? भगवंतानी प्रल्हादाला मागणं मागितलं. भगवान म्हणाले प्रल्हादा माझ्या मनात काही इच्छा नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे तेवढी पूर्ण कर. कोणती इच्छा? एकच इच्छा माझ्या मनात आहे, आज तू माझ्याकडे काहीतरी मागावंस, एवढीच माझी इच्छा. आधी पण मागणं नको 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 नको. प्रल्हाद म्हणाले देवा काही शब्दात पकडता मला शब्दात पकडता. तुम्हाला काय वाटतं मी काही फार लहान आहे? देवा 2 पावलं तुमच्यापेक्षा पुढे आहे. तुम्ही काय मला सांगता? नाही आता सापडलास ना, मी काय करू? तोंड वर करून मला म्हणालास की नाही तुम्हाला मागायचं असलं तर मागा म्हणून. आता मागितलं, दे मला, दे मला. तू माझ्याकडे काहीतरी मागावंस एवढीच माझी इच्छा आहे, पूर्ण कर. प्रल्हाद म्हणाले हरकत नाही देवा, शब्दात पकडू नका. तर तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. मनसी काही मागा, हेच देगा. मनसी काही, तू म्हणतो म्हणून मागतो देवा, मला गरज आहे म्हणून मागत नाही. मागा. भगवंताला वाटलं नाही 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 म्हणत होता, शेवटी मागणी आलीच की नाही मनात, इच्छा आलीच की नाही. माग प्रल्हादा, काय पाहिजे? प्रल्हाद म्हणाले देवा तुम्ही म्हणता म्हणून मागतो, माझी एक इच्छा पूर्ण करा. बोल प्रल्हादा काय इच्छा? प्रल्हाद म्हणाले काही नाही देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे, माझ्या मनात एकच इच्छा आहे, पूर्ण करा. काय इच्छा? बोल ना, काय स्पष्ट बोल, काय इच्छा आहे? प्रल्हाद म्हणाले काही नाही, माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनात इच्छाच येऊ नये. माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनात इच्छाच जन्माला येऊ नये, एवढंच माझं मागणं आहे. माझा दृष्टांत संपला. मला बोलायचंय काय? मागणी मागून प्रल्हादाने मागणी थांबवली का नाही? बोल. मागणी मागून मागणी थांबवता येते ना? मग तुकोबाराने विचार केला, जर मागणी मागून मागणी थांबवायची असेल तर जगताला मागणी मागून दाखवली पाहिजे. आपल्याला गरज नाही गोष्ट तरी, पण मागावं कसं? मागणं चुकीचं नाही महाराज. तुकोबारांचा विचार मी थोडासा जाता जाता बोलून पुढे जातो. मागणं चुकीचं नाही. तुकोबारांनी विचार केला, मनुष्य जे मागतो त्याच्यात 4 दोष येतात. ऐका, 4 दोष येतात. काय काय दोष येतात? आम्ही मागणं मागतो आणि बंधनात पडतो. का बंधनात पडतो? आम्हाला 4 गोष्टी कळत नाही. काय काय कळत नाही? कुणाला मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं. एवढ्या 4 गोष्टी आम्हाला कळत नाहीत, आम्ही बंधनात पडतो. मग तुकोबारांनी विचार केला, ज्ञानोबारांना हे कळलं होतं, माणसाला हे कळत नाही. मग कुणाला मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे आपल्याला कळावं म्हणून तुकोबारांनी या अभंगामध्ये मागणं मागून दाखवलंय. त्यांना गरज आहे म्हणून नाही, मागणं कसं मागावं हे आम्हाला कळावं म्हणून. विठ्ठला विठ्ठला. अभंगातून तुकोबाराने आम्हाला 4 गोष्टी शिकवल्या. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं. मला असं म्हणायचं नाही की या अभंगाच्या 4 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी या 4 गोष्टी आम्हाला शिकवल्या. पहिल्या चरणामध्ये कुणाकडे मागावं, दुसऱ्या चरणात काय, असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचंय की या अभंगामध्ये मागणीची जी 3 चरण आहेत, पहिली, या 3ही चरणामध्ये या 4ही गोष्टी तुकोबारांनी शिकवल्या. थोडा अभंग सोडून देतो, मोकळा करून पुढे जातो. मला बोलायचंय, जास्त विस्तार नाही, थोडं बोलायचं. प्रत्येक चरणामध्ये या 4ही गोष्टी तुकोबारांनी आम्हाला शिकवल्या. काय चरण आहेत? साधं बघा. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. कुणाकडे मागावं? रखुमाईच्या पतीकडे मागावं. काय मागावं? माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत ते मागावं. कसं मागावं? त्याला सोयरिया म्हणून मागावं. आणि किती मागावं? सदा जडलेले असावेत हे मागावं. विठ्ठला विठ्ठला. कुणाकडे मागावं? ज्याचं नाम आणि रूप गोड आहे त्याच्याकडे मागावं.
काय मागावं? प्रेम मागावं. कसं मागावं? तुझं नामरूप गोड आहे अशी त्याची स्तुती भजन करून त्याच्याकडे मागावं. आणि किती मागावं? सर्व काळ मागावं. विठ्ठला विठ्ठल. हृदया माझी. कुणाकडे मागावं? विठोकडे मागावं. काय मागावं? हृदयामध्ये राहा म्हणून मागावं. काय म्हणून? कसं मागावं? त्याला माऊली म्हणून मागावं. आणि किती मागावं? कायमचा हृदयात राहा म्हणून मागावं. विठ्ठला चरणाजवळ मागणं मागतात. पण तुकोबारायांच्या मागणीचा विषय फार सरळ आहे. देई मज प्रेम सर्व काळ. देवा मला प्रेम पाहिजे, हे तुकोबारायांचं मागणं. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, या गोष्टीत फार अडकणार नाही. थोडासा विस्तार करतो, वेळेची मर्यादा, थोडासा विस्तार करतो. तुकोबारे देवाजवळ प्रेम मागतात. संत देवाजवळ प्रेमाशिवाय दुसरं काही मागत असतात. थोडं उलट बोलू, देवाजवळ संत प्रेम मागतात असं म्हणू नका. देवाजवळ जे फक्त प्रेमच मागतात त्यांनाच संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. कोणत्या संतांनी दुसरं काय मागितलं सांगा? काय मागितलं? जाणवली नेणते करी माझी तुझी प्रेमाशिवाय दुसरं काही मागत. प्रेम सुख दे, प्रेम सुख परमात्म्याचं प्रेम मिळवणं हे फार अवघड आहे. बाकी परमात्मा काय वाटेल ते देईल तुम्हाला. मोक्ष पाहिजे, जा घेऊन. अर्जुनाने देवाला सांगितलंय, मोक्ष दुराराध्य किरो आहे, तू आराधी तुझे पाय. तू धाडील ते तर जाय पाय पूजायचा. काय करता देवा? ते प्रेम मोक्षाला घेऊन. मोक्ष पाहिजे, घेऊन जा. भागवताने पहिल्याच स्कंदामध्ये म्हटलंय, मुक्तिम ददाति करहिचित स्म न भक्ती योग. भागवत बोलतो मोक्ष द्यायला भगवान कायम पाहिजे ना, जा घेऊन मोक्ष. मोक्ष काय पुतने नाही देता येईल. तो सनकाधिकाचे माने केला पुतनेचे विषाचे दिसताना पाने मारवत. अर्जुन बोलतो देवाला, तुझ्या अवतारे जाणू स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र ते वैर्याही तिथले. भगवंतानी आज मोक्ष पाहिजे ना, जा घेऊन. भगवान मोक्ष देण्याच्या बाबतीत फार उदार, पण सांगू प्रेम देण्याच्या बाबतीत त्याच्या एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. प्रेम देत नाही, वाटेल ते केलं तरी प्रेम देत नाही. का देत नाही सांगू? त्यालाच मिळत नाही, आपल्याला कुठं. थोर प्रेमाचा हाच दुष्काळ, त्यालाच दुष्काळ आहे प्रेमाचा. तो आपल्याला कुठून प्रेम आणून देईल?
आपण त्याला दिलं तर तो देईल, आपण देत नाही तोही आपल्याला देत नाही. प्रेम, कारण प्रेम ही अत्यंत नाजूक वस्तू आहे. सबसे किती उंची. अरे प्रेमाला मोलच नाही महाराज, मोल नाही. तुकोबाराय म्हणतात प्रेम नये सांगता बोलता गाविता अनुभवा चित्ता चित्त गाडी. अति नाजूक वस्तू आहे, अति नाजूक प्रेम. मी सांगू आपल्याला, मी म्हणलं ना मी अडकायचं नाही मला, पण काय करू. प्रेम इतकं नाजूक आहे ना महाराज, त्याला व्यक्त करण्याकरता त्याला शब्दाचा आधार दिला तरी ते नसतं. तुम्हाला पटेल नाही तर न पटेल, कारण जिथं बोलून दाखवलं जातं ना तिथं खरं प्रेमच नसतं. म्हणून प्रेम नये सांगता बोलता दाविता. अरे हा अनुभवण्याचा विषय, हे अनुभवण्याचा विषय, अनुभवावं लागतं. प्रेम असं बोलून दाखवता येत नाही. बोलून दाखवलं की त्याच्यामध्ये काहीतरी पहा. ज्या वेळेला माणूस म्हणतो ना माझं फार प्रेम आहे, त्या वेळेला डोळे झाकून समजावं त्याच्याशिवाय कोणी घात करत नाही. कालिदासाचं वचन आहे, मी बोलत नाही. कालिदासाने असं म्हटलंय अतिस्नेहा हा पापशंकी. कालिदास म्हणतो जिथं अतिस्नेह दाखवला जातो तिथं पापच असतं. मंत्र्याच्या पुढं पुढं करणारे लोक काय प्रेमानं करतात? पापच हो मनामध्ये, पापच. दुसरं काय असतं मनात? जाऊ द्या, मला ते काही उकेटा उकरायची सवय नाही मला. मी का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. प्रेम अति नाजूक आहे, अति नाजूक. प्रेम गली अति साकडी. कबीर महाराज बोलतात प्रेम गली अति साकडी. प्रेम अति अति साकडी म्हणजे पंढरपूरच्या गल्ल्या माहिती बोळ माहिती आहे तिथं. आता मोठे व्हायला लागले रस्ते, पण जुन्या लोकांना विचारा तुम्ही पंढरपूरचे रस्ते, एका वेळेला एकच माणूस जाईल, एवढा एकच बोळ. आणि त्याच्यातून समोरून पंढरपूरच्या म्हशी आल्या तर विचारू शकता. आमच्या वारकऱ्याचे हाल विचारू नका. बघ होतं का नाही असं जुन्या काळामध्ये. प्रेम गली अति साकडी. ही गली अति अति लहान आहे महाराज. एका वेळेला प्रेमाचा एकच विषय असू शकतो, दोन विषय एक समयावच्छेदाने एका व्यक्तीच्या प्रेमाचे असू शकत नाही. अति नाजूक, अति नाजूक. म्हणून भक्तिशास्त्राने चिंतन करताना म्हटलंय, मला मी पुन्हा सांगतो आपल्याला, भक्तिशास्त्राने चिंतन करताना म्हटलंय प्रेमात वयो रसिकयोरपि दीपएव द्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चे निर्वाती न्यूनम अथवा लघुतामपै. अंतःकरणामध्ये असणारं प्रेम शांत दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तेवत असतं, अति शांत. वारा येत नाही तिथं काही नाही, एकदम शांत तेवणारी ज्योत असते की नाही. तसं एखाद्या परमात्म्याच्या विषयी एखाद्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम तेवत असतं. आणि ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि त्या वाऱ्यानं ती ज्योत खडखडते तरी नाही तर विझून तरी जाते. म्हणून जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नसतं. जिथं खरं प्रेम आहे ना तिथं तोंड उघडायचं नसतं. प्रातस्मरणी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे
त्यांची भाषा सांगतो. ते विनोदानच म्हणायचे अर्थात. ते म्हणायचे, बायको म्हणते माझं तुमच्यावर फार प्रेम आहे हो, फार प्रेम आहे हो, खळीवरचा स्टोक काढून द्या. माझं फार प्रेम आहे हो, त्याच्यावर जरा चहाचा आदण ठेवा. माझं फार प्रेम आहे, तुम्ही चहा करा. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, तो गाळा. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, मला आणून द्या. माझं तुमच्यावर फार प्रेम, उरला तर तुम्ही प्या. अरे माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे मध्ये कधी काटा काढते पत्ता लागत नाही. आणि कशाचं प्रेम? आम्ही म्हणतो प्रेम, पण ते प्रेम मी बोलतो, आपण क्षमा मागून बोलतो. मला कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाच्या प्रेमाच्या प्रामाणिकतेबद्दल मला संशय घ्यायचा नाही, पण मी प्रामाणिकपणाने माफी मागून बोलतो. आपल्याला व्यवहारामध्ये जे प्रेम मिळतं की नाही, ते खरं प्रेमच नसतं महाराज. प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ असतो. ही कुणाच्याही हातात दिली जाते. नाजूक वस्तू हाताळायला अधिकार मोठा लागतो. नाजूक मी आपल्याला साधं उदाहरण सांगू का? विषय लांबवत नाही, उदाहरण मी सांगतो. आपल्या घरामध्ये मुलीला बघायला पाहुणे आले किंवा कोणी पाहुणे आले तर एका ह्याच्यामध्ये तबकामध्ये काही फुलपात्र भरून पाणी दिलं जातं. आल्याबरोबर पाणी देण्याची आपल्याकडची रीत आहे, अजूनही जिवंत आहे सुदैवानं. ते आल्याबरोबर पाणी देतात. तबकामध्ये 4-5 फुलपात्र स्टीलचे पेले भरून पाणी देतात. ती आई मुलाला सांगते, बाळा एवढं घेऊन जा आणि पाहुण्यांना पाणी दे बरं. तो जातो, पाणी देतो. ते पाणी पितात. ते पाणी घेते, पुन्हा ते फुलपात्र काय पेले वगैरे आहेत ते सगळे घेतो त्या ट्रे मध्ये. आणि परत येताना त्या मुलाला काहीतरी ठेच लागते. तो पडतो, हातातले सगळे पेले जमिनीवर पडतात. खान 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 आवाज आला. आई म्हणते, अरे पडलास का? सांडलं का? लागलं का तुला? नाही ना? ठीक आहे ठीक आहे, उठ आणि आणून दे मला इथं. काही त्याला रागवत नाही, कारण का स्टीलचे पेले फुटत नाही. पण मुलीला बघायला पाहुणे आले आणि त्यांना चहा द्यायचा आहे. आता जवळ ठरत आलेलं लग्न आहे. काय असतं, पहिल्यांदा बघायला आलेल्यांकरता कोणते कप वापरायचे याचे बाईचे नियम ठरलेले असतात. दुसऱ्यांदा येतात तेव्हा कोणते, आता ठरवायलाच आले तेव्हा कोणते, हे कप ठरलेले असतात. तसे ते वारकऱ्याला मिळत नाही, अधिकाऱ्याला मिळतात. तर ते मुलीला बघायला पाहुणे आले, ठरलं सगळं, जवळ ठरलं. आता चहा प्यायचं निघायचं. मग ती आई ते खास महागाचे कप अशा काढत, महागाच्या कप अशा 5,000 रुपयाला एक कप अशी. आपलं काय चाललं? काय चाललं? बोलायला काय दारिद्र्य लागतं? श्रीमंतीचं तरी बोलावं माणसाला, वारकऱ्याला सोबत नाही, पण हरकत का? 5,000 रुपयाला एक कपशी. मग अशा कपशी मध्ये ती चहा करते आणि मग त्या मुलाला सांगते, घेऊन जा बरं चहा दे पाहुण्यांना. नाही, मग ती नवऱ्याला बघते, तुम्ही या, तुम्ही द्या. वेंधळेपणानं वरतोंड करून चालू नका, महागाच्या कपशी कपशी जर फुटली तर याद राखा, एक वेळ सोयरी तुटली तर चालेल, पण कपशी फुटू देणार नाही. का बाबा हे असं का? कारण वस्तू जेवढी नाजूक असते तेवढं तिला सांभाळणाऱ्याचा अधिकार मोठा. प्रेम असो कोणाच्याही हातात शोभत नाही. प्रपंचाच्या ताब्यात नाही, प्रेम शोभत नाही. प्रेम परमार्थाचा विषय हो. प्रेम हा संसाराचा विषयच नाही. संसारात त्या प्रेमाला वासना म्हणलं जातं. संसारात त्याला जाऊ द्या, मला त्या संसाराचं काय सांगू द्या. आपल्याला प्रेम अति नाजूक आहे, त्यामुळे कुणालाही देता येत नाही. भगवंताने ओळखलं, अरे हे आपल्याला प्रेम मागतात, देई माझं प्रेम सर्व काळ. तर दे म्हणतात तर देतात, सर्व काळ दे म्हणतात. मग असं चालणार नाही. देवाने विचारलं, तुकोबार आहे प्रेम मागता, अधिकार काय? भगवान तुकोबार म्हणाले, याला अधिकार लागतो. भगवान म्हणाले, अधिकार लागतो. मग तुकोबाराने अधिकाराचा विचार केला. अधिकाराचा, प्रेम हाताळण्याकरता जेव्हा अधिकार लागतो तेव्हा तुकोबारांच्या लक्षात आलं, अधिकार 2 प्रकारचे असतात. एक अंतरंग अधिकार असतो आणि एक बहिरंग अधिकार. एक अंतरंग आणि एक बहिरंग. बहिरंग अधिकारामुळे अंतरंग अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून तुकोबारांनी अधिकार संपादन करून घेतला. त्याच्यातला अंतरंग अधिकार, विठो माऊली हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी, हे अंतरंग अधिकाराची तुकोबारा देवाजवळ मागणी करतात. तुकोबारांना देवाने सांगितलं अधिकार लागतो. तुकोबारा म्हणाले, मला ते कळत नाही, मला प्रेम कळत. अधिकार लागतो ना, मग तो अधिकारही द्या. त्याला अंतरंग अधिकार लागतो, मग तो द्या. कधी देऊ? विठो माऊली हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी, अंतरंग अधिकार. आणि अंतरंग
अधिकार असा सहसा मिळत नाही, त्याला बहिरंग अधिकार सिद्ध करावा लागतो. मग बहिरंग अधिकार द्या. देवाने विचारलं बहिरंग अधिकार काय? तुकोबाराय म्हणाले बहिरंग अधिकार एवढाच देवा की तुमच्या रूपाकडे माझे डोळे कायमचे लागलेले असावेत. हा बहिरंग अधिकार अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा माझे डोळे कीर्तनकाराला विवरण सोपं जावं अशी चाल असते. चाल कशा करताय तर त्या निर्माण झालेल्या भावनेच्या आधारावर कीर्तनकाराला विषयाचा विस्तार करणं सोपं जावं. कारण चालीने श्रोत्याचं अंतःकरण द्रवित होत असतं. स्वराचा परिणाम अंतःकरण द्रवित होणं आणि द्रवित झालेलं अंतःकरण काळकऱ्याचं काम काय? चाल म्हणून श्रोत्यांचं अंतःकरण द्रवित करणं. आणि कीर्तनकाराचं काम काय? द्रवित झालेल्या अंतःकरणाला परमात्मा चरणाकडे वळवणं. कीर्तन म्हणजे जे वितळलेलं असतं त्याला वळवणं कीर्तनकाराचं काम आणि वितळवणं टाळकरी मंडळींचं, वादक मंडळींचं काम. असं थोडक्यात जाऊ द्या, तो माझा विषय नाही. माझं काय चाललंय, मला थोडा वेळ आहे आता तुमच्या चालीमुळे बिघडलं बघा. विषय काय चालला? तुकोबारायांनी बहिरंग अधिकार भगवंताकडे मागितला आणि तुकोबाराय म्हणतात तेव्हा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. तुकाराम महाराजांनी अतिशय सरळ साधं मागणं देवाजवळ मागितलं. माझे डोळे सदा तुझ्या मूर्तीकडे झडलेले असतात. किती साधे आहे. पण तुकोबारायांच्या या साध्या विधानाचे दोन अर्थ सांगून मला थांबायचे. फार विस्तार मी पूर्ण चरणाचा कितपत करू शकेन, पूर्ण अभंगाचा कितपत करू शकेन मला माहिती नाही. कारण भाव मी व्यक्त करून आलो. एवढंच मागणं आहे. या 3 चरणामध्ये कसं मागणं मागितलं हे सांगून आलो. फक्त थोडासा विस्तार राहिला तेवढं सांगतो. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. या चरणाचे 2 अर्थ होतात. एक भक्तिपर अर्थ आहे आणि एक ज्ञानपर अर्थ. या चरणातल्या डोळे या पदाला आपण जर जास्त महत्व दिलं तर या चरणाचा ज्ञानपर अर्थ लागतो. आणि मूर्ती या शब्दाला जर आपण महत्व दिलं तर या चरणाचा भक्तिपर अर्थ लागतो. की साधं सांगतो, साधा विचार त्याच्यात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावे. किती दिवस जडलेले असावे?
सदा 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 जडलेले असावेत. आज गेले ना उद्या परत आले नाही, सदा जडलेले असावेत, सदा. ही तुकोबारांची अपेक्षा आहे. आता डोळे मूर्तीकडे जडलेले असावेत. एक ज्ञानपर भूमिका काय आहे तेवढं सांगतो साधं. काय असतं, डोळे हे प्रमाण आहे. आपण पदार्थाला पाहतो, मी तुम्हाला बघतो, तुम्ही मला बघता. हे बघणं कशाच्या आधाराने होतं? डोळ्यांच्या आधाराने. डोळे हे तुम्ही मला बघण्याचं प्रमाण झालं, मी तुम्हाला बघण्याचं प्रमाण झालं. डोळे हे प्रमाण आहे. या प्रमाणाला प्रमेयाची जाणीव करून देण्याचं काम. प्रमेय काय आहे? तुझी मूर्ती हे प्रमेय, आणि ते मूर्ती मी बघावी याच्याकरता माझ्याकडे प्रमाण काय? डोळे. माझ्या डोळ्यांनी तुझी मूर्ती मी बघावी, हे तुकाराम महाराजांचं मागणं आहे. मूर्ती हे झालं प्रमाण, आणि डोळे हे झालं प्रमाण, आणि मूर्ती हे झालं प्रमेय. आता प्रमाण जेव्हा प्रमेयापर्यंत जातं, आणि प्रमेयाची त्याच्या मागे मोठं चिंतन आहे. मला सांगायचं नाहीये, कारण ते जर सुरू झालं वेदांत तर विनाकारण ते अवघड होतं. नंतर त्याच्यातून बाहेर पडणं फार. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला झोप लावायची जबाबदारी घेऊनच आलो. कशाला पाहिजे वेदांत आता या वेळेला? ही काही वेदांताची वेळ नाही, सोडून द्या. मी फक्त जाणीव करून देतो आपल्याला, याच्यात तुकोबारांना अभिप्रेत काय असावं याचा अनुमान फक्त सांगतो की माझ्या डोळ्यांनी तुझी मूर्ती कायम बघत राहावी असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा माझं प्रमाण हे प्रमेयापर्यंत जातं. प्रमेयापर्यंत प्रमाण जातं, पण ते प्रमेयाशी एकरूप होत नाही. म्हणून आम्हाला या जगतातल्या भेदाचं ज्ञान. ऐका, आम्ही रस्त्याने जातो, उगी उदाहरण सांगतो मी. आम्ही रस्त्याने जातो, रस्त्याने जाताना आम्हाला दुकानं दिसतात की नाही? हे कपड्याचं दुकान आहे, हे सोन्या चांदीचं दुकान आहे, हे भांड्याचं दुकान आहे, हे आणि कशाचं दुकान आहे, हे अजून कशाचं दुकान आहे, हे किराणा मालाचं दुकान आहे, हे अमक्याचं दुकान, ते तमक्याचं दुकान, हे चष्म्याचं दुकान, हे अत्याचं. आम्हाला ही दुकानं दिसतात. मग एका दुकानाकडे गेलेली आमची दृष्टी दुसऱ्या दुकानाचं ज्ञान कधी करून देते? नियम आहेत त्याचे वेदांतात. एका विषयाकडे गेलेली आमची दृष्टी त्याच विषयाचा बोध करून देत नाही, आम्हाला लगेच दुसऱ्या दुकानाचं ज्ञान होतं. आम्ही रस्त्यात आम्ही जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा आम्हाला कळतं हे आमचं शेत आहे, हे आमचं पीक आहे, हे आमचं इतकं पीक आहे, हे आमच्या शेतातलं झाड आहे, हे आमच्या शेतात काम करणारा गडी आहे, हे अमुक आहे, हे आमच्या शेतातले बैल आहेत, हा आमचा ट्रॅक्टर आहे. हे घरी येतो, घरी आल्यानंतर हे सगळं दिसतंच की नाही घरामध्ये? हे घर आहे आमचं, हे आमची मुलं आहेत, हे आमची गाडी आहे आमच्या घरामध्ये, हे असं आहे, हे तसं आहे, ही बायको आहे, ही म्हैस आहे. म्हणजे बायको म्हैस असं नाही, बायको आहे आणि ही म्हैस आहे. मी वेगवेगळ्या ज्ञानाचा विचार करतो ना, तुम्ही असं गैर अर्थ काढू नका, मला अवघड होईल नंतर. मला तसं म्हणायचं नव्हतं, मला माझ्या भगिनीने अगदी पूर्ण कृपा करावी, मला क्षमा करावी, तसं मला म्हणायचं नव्हतं. किंवा हा नवरा आहे, हा बैल आहे, कारण समानतेचे दिवस असल्यामुळे मला दोन्ही बोलावं लागतं. तर ते जे काही आहे ते आम्हाला पदार्थाच्या वैविध्याचं भान का होतं? पदार्थाच्या वैविध्याचं भान आम्हाला का होतं याचा विचार करा. एका पदार्थाकडे गेलेली आमची दृष्टी आम्हाला तोच पदार्थ सगळीकडे दाखवते का? नाही दाखवत. आम्हाला किराणा मालाचं दुकान बघितलं की नंतर सोन्या चांदीचं दुकान दिसतं, लगेच कापडाचं दुकान दिसतं, लगेच भांड्याचं दुकान दिसतं. ही सगळी दुकानं आम्हाला का दिसतात? त्याचं कारण असं आहे की जेव्हा प्रमाण प्रमेयाकडे जाऊन परत येतं, तेव्हा परत आल्यानंतर त्याला दुसऱ्या कुठल्या तरी विषयाकडे जाणं अपरिहार्य असतं, म्हणून दुसऱ्या विषयाकडे जाणं. याच्यात अडचण कुठे माहितीये? ते परत येतं ही अडचण. ते परत येतं ही मुख्य अडचण आहे. लक्षात घ्या, प्रमाण प्रमेयाची जाणीव करून परत आलं की भिन्न विषयाचं ज्ञान झालं म्हणून समजा. आणि जिथं भिन्न विषयाचं ज्ञान होतं बोलू, तिथं दुःखाशिवाय पदरात दुसरं काही पडत नसतं. मला चार माणसं दिसली तर मी चारांची वेगळी नावं सांगतो. तुझं नाव राम आहे, तुझं नाव कृष्ण आहे, तुझं नाव गोविंद आहे, तुझं नाव केशव आहे. मी चार वेगवेगळ्या लोकांना बघतो ना, वेगवेगळ्या. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा माईक आहे, हा पंखा आहे, हा पटवाज आहे, हा वीणा आहे. हे मी बघतो की नाही? हे भिन्न भिन्नता आहे. हे भिन्न ज्ञान मला का होतं? कारण पटवाजाकडे गेलेली माझी दृष्टी पटवाजाचं ज्ञान करून परत येते.
असं आहे की दृष्टीला विषयाचं भान करून परस्पर दुसरीकडे जाण्याचं स्वातंत्र्य नसतं. वेदांताच्या नियमानुसार अंतःकरण वृत्ती जेव्हा विषयाचा बोध करून देते तेव्हा त्या बोध करून दिल्यानंतर परस्पर दुसऱ्या विषयाकडे जाणं हे शक्य नसतं. तिला मध्ये स्वस्थानी परत यावं लागतं. पण ते इतकं वेगाने होतं की मला वाटतं मी पखवाज बघितला आणि मी वीणा बघितला, पण मी पखवाजाकडून वीण्यात गेलेला नसतो, पखवाजाकडून मी स्वस्थानी परत येऊन वीण्यात गेलेला असतो. दृष्टीचा विचार असा आहे, प्रमाणाचा विचार असा आहे. आता आमची दृष्टी पदार्थाकडे जाते, विषयाकडे जाते, म्हणून आम्हाला वेगवेगळ्या देवाचंही भान आहे. आम्हाला वेगवेगळे देव माहिती आहेत की नाही. हा गणपती आहे, हा पांडुरंग आहे, हा कृष्ण आहे, हे रामाची मूर्ती आहे, ही अमक्याची मूर्ती आहे, ती तमक्याची मूर्ती आहे. हे वेगवेगळे देव का दिसतात? कारण त्या देवाचं नाही, देवाच्या मूर्तीचं ध्यान करून आमची दृष्टी परत येते. मग परत येणं, दृष्टीचं परत येणं हे आमच्या भेद ज्ञानाचं आणि परिणामतः दुःखाचं मूळ कारण. म्हणून तुकोबाराय शब्द वापरतात, सदा माझे डोळे जडो, माझे डोळे तुझ्या मूर्तीशी सदा जडो, म्हणजे तिथून परतच न येऊ. हो, बघा विचार काय येतो लक्षात घ्या. सदा जडो म्हणजे काय? तिथून आता आपल्याला भिन्न भिन्न सगळं दिसतं. तुकोबारायांना विचारा बरं, तुकोबारायांना एवढं वेगवेगळं दिसतं का? हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. तुकोबारायांना वेगवेगळं दिसतं का? तुकोबारायांना सगळं एकच आहे. नाथ महाराजांना विचारा, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. का हरिरूप? कारण अंतःकरण वृत्ती हरीकडे गेली, ती परत आलीच नाही, म्हणून जे जे दिसे ते हरिरूप दिसे. लक्षात घ्या. तुझ पाहता सामोरी माघारी न फिरे. बस एकदा त्याच्याकडे गेलेली दृष्टी आपली परत आलीच नाही की मग आमच्या दृष्टीला जे जे दिसतं ना ते तोच दिसतो. ज्ञानोबरायांची उभी सांगू, प्रमाण म्हणून समांतर होई. 18वा अध्याय काढा. आत्मत्वे वेठीला होई जो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाये तयाचे चिरू. ज्ञानोबराय बोलतात. आता हे एवढं अवघड अजून कुठं आणता मध्ये? सोडून द्या, मी फक्त प्रमाण दिलं आपल्याला. कशा करता मी हे बोलतो आपल्याला की आपण जर डोळे, सदा माझे डोळे, या डोळे पदाला महत्व दिलं तर याचा ज्ञानपर अर्थ लागतो. थोडं पुढे जातो. अजून एक सांगायचंय. नाही, मला सांगितलं 10 पर्यंत संपवावं. जेव्हा आहे
गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ. म्हणजे संत आहे या अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ एक महत्त्वाचं मागणं मागतात. भगवंताच्या चरणाविषयीचं प्रेम या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागितलं आहे. पण ते मागणं तुकाराम महाराजांचं का उचित आहे, योग्य का आहे आणि प्रेमच संत मागतात याच्या मागे काय कारण आहे याचा थोडासा विचार आपण केला. प्रेम अत्यंत मूल्यवान आहे, ते सहजासहजी मिळत नाही, त्याच्याकरता अधिकार लागतो. म्हणून बहिरंग अधिकाराचा विचार करताना आपण पहिल्या चरणाचा विचार करत होतो की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. याच्यातल्या डोळे पदावर जर आपण जास्त जोर देऊन अर्थ केला तर माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत, म्हणजे माझ्या प्रमाणाने प्रमेयरूप होऊन जावं, त्या प्रमाणाने परत न यावं, परत माघारी घेत नाही असं व्हावं, असं तुकोबारायांना त्याच्यातून अपेक्षित आहे. त्यामुळे डोळे या पदाला महत्त्व देऊन ज्ञानपर जसा अर्थ करता येतो तसा दुसरा अर्थ आपल्याला करता येतो, तो भक्तिपर अर्थ करता येतो. भक्तिपर अर्थ करत असताना कशावर जोर द्यावा लागेल, मूर्ती या पदावर जोर द्यावा लागेल. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रकुमाईच्या पती सोयरिया. या मूर्ती पदावर थोडंसं जोर दिला तर भक्तिपर अर्थ करता येतो. याचा सरळ अर्थ असा आहे की तुकोबारांनी भगवंताला प्रार्थना अशी केली की देवा तुम्ही मूर्ती म्हणजे रूपच असं धारण करा की माझ्या डोळ्याला दुसरं काही बघावंसच नाही वाटलं पाहिजे. एखादं रूप जेव्हा माणसाच्या समोर येतं तेव्हा त्या रूपाचं सौंदर्य त्याला भावत असेल तर त्याला दुसरं नाही बघावंसं वाटतं. आता आपण समुद्राजवळ राहणारी मंडळी आहात. संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताचा जो देखावा समुद्र किनाऱ्यावर उभं राहून बघताना माणसाला दुसरं काही बघावं वाटतं का? बघावं वाटत नाही, तेच बघावं वाटतं, तेच बस तेच 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 अत्यंत सुंदर, दुसरं काही नकोच वाटतं. पण नको वाटलं तरी सुद्धा त्या पदार्थाच्या ठिकाणी अशी भूमिका आहे, पदार्थाचं असं स्वरूप आहे की किती जरी सूर्यास्ताचा देखावा समुद्र किनाऱ्यावर उभं राहून बघताना आवडत असला तरी सूर्य अस्ताला जाणारच आहे, आपल्याला तिथून निघावं लागणारच आहे. किती वेळ उभं राहणार आपण सूर्य अस्ताला जाईपर्यंत? तो दृश्य चांगलं दिसतं म्हणून. मग कोणी बोलत असेल, माणूस म्हण बोलू नका, बघू द्या. मग त्याची जी चित्तवृत्ती असते त्या रूपाला सोडून अन्य कोणत्याही इंद्रियाचं माध्यम घेऊन दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे प्रवृत्त होत नसते. कारण का? रूपाचं आकर्षण आहे, कारण सौंदर्याचं आकर्षण आहे, ते आकर्षण आहे. मग माणसाला काय सौंदर्य माणसं बोलतात, अहो काय सुंदर देखावा होता. काय म्हणतात सांगू मी? माणसाचं बोलणं कसं गमतीचं आहे. माणसाला काय सुंदर दृश्य होतं, किती सुंदर, भयंकर सुंदर. आता मला हे आज तागायत कळलं नाही, जे भयंकर आहे ते सुंदर कसं, आणि जर ते सुंदर असेल तर ते भयंकर कसं. भयंकर आणि सुंदर या दोन गोष्टी पत्नी सोडली तर दुसरं कुठेही येतं किंवा पती सोडला तर ते भयंकरही आहे आणि ते सुंदरही आहे का नाही? आहे का नाही? हा, हो म्हणत चला, काही बिघडत नाही. तुम्ही सांगा, तुम्हाला तेच आहे, दुसरं काय? भयंकर आणि सुंदर माणसं म्हणतात की नाही? का म्हणतात? त्याचं कारण आहे त्या वेळेला आपली चित्तवृत्ती त्याच्याशी एकरूप झालेली असते. यदेव रोचते यस्मै भवेत् तस्य सुंदरम. सुंदर शब्दाचा अर्थ काय? ज्या वेळेला आपलं चित्त ज्या विषयाशी तदाकार झालेलं असतं त्या वेळेला ती वस्तू आपल्याला सुंदर जाणवत असते. याला सौंदर्य शास्त्र, एस्थेटिक्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये. एस्थेटिक्स सौंदर्य शास्त्र आहे त्याच्या मागे. मग ते कसं सौंदर्य मानायचं? रूपात्मक सौंदर्य कोणतं, गुणात्मक सौंदर्य कोणतं, मग ते सौंदर्याचे प्रकार कसे करायचे तो प्रश्न नंतरचा आहे. पण तुकाराम महाराज देवाला सांगतात की देवा असं रूप तुम्ही घ्या की आमच्या डोळ्याला ते रूप सोडून दुसरं काही बघावंसं नाही वाटलं. म्हणून तुकाराम महाराजांची आग्रहपूर्वक देवाला विनंती, सुंदरते ध्यान सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण. उभे विठेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हे ध्यान का? हे ची ध्यान, हे ध्यान नाही, हे ची ध्यान पाहिजे, हे ची. बस आता याच्यामध्ये बदल नाही, हेच पाहिजे.
तुका म्हणे माझे हे श्री सर्व सुख पाहिन श्रीमुखा आवडे. हे म्हणणं वेगळं आणि हे च म्हणणं वेगळं. चकार व्यावर्तक असतो व्याकरणाच्या नियमाप्रमाणे. चकार इतरांची व्यावृत्ती करत असतो. तुम्ही जेवायला या म्हणणं वेगळं आणि तुम्हीच या म्हणणं वेगळं. फरक पडतो का नाही? तुम्ही या म्हणलं की समजावं भंडाऱ्याचं जेवण आहे आणि तुम्हीच या म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण आहे, बंडखोरी होण्याची शक्यता. तुम्हीच या, बायकोला आणू नका, मुलांना आणू नका, तुम्हीच या. हे चकार आला की त्याच्या व्यतिरिक्त अन्य कशाची अपेक्षा चकारात राहत नसते. बरोबर? त्यामुळे आवडे निरंतर हे ध्यान नाही, हे श्री ध्यान. बस आता दुसरं तुम्ही आता रूप बदलू नका. बस आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा हे आता दृष्टी आता आवडे निरंतर हे ध्यान का हे ची ध्यान हे ची ऐसा आहे का ऐसा ची दूर आहे ऐसा आग्रह कशा करता या रूपाचा आग्रह तुकोबाराय धरतात कशा करता आणि तुकोबारायने आता दृष्टी पुढे ऐसा ची असं म्हणल्यामुळे देवाला ते ऐकावं लागलं ना. तुकोबाराय देवाला सांगता देवा आता हे रूप बदलायचं नाही. तू आम्ही कसेही वागलो काही चुकीचं वागलो आता ती तंबाखू खाल्ली तरी सुद्धा कमरेवरचे हात काढून कपाळाला लावायचे नाही. आता दृष्टी पुढे आम्ही कसेही वागलो तुझी समचरण मूर्ती विषमचरण करायचे नाही. अर्ध मिनिट डोळे पूर्ण उघडायचे नाही, बंद करायचे नाही, कमरेवरचे हात काढायचे नाही, विट बाजूला करायचे नाही. आता दृष्टी पुढे ऐकायची आणि देवाला ते ऐकावं लागलं. तुकोबारांच्या शब्दाचं वजन आहे. आता आपण रोज फिरणारी माणसं, रोज कीर्तना करता आपण फिरतो, वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातो. अनेक मंदिरं तुम्ही बघितली असतील. तुम्हाला गणपतीची मूर्त्या बघितल्या की नाही? काळ्या दगडाचा गणपती बघितला दिसतो की नाही? दिसतो. पांढऱ्या रंगात तुमच्या जवळ संगमरवरातली रामाची मूर्ती आहे का नाही? आहे. काळ्या दगडातली नाशिकला जा, काळाराम नाशिकला काळ्या दगडात रामाची मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती तशी. शंकराची पिंड काळ्या दगडात असते का नाही? असते. पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये तयार करता येते का नाही? येते. राधा आणि कृष्णाची मूर्ती संगमरवरात आहे की नाही? दिसते. काळ्या दगडात तयार करता येते की नाही? तयार करता येते. हे सगळे देव आपल्याला जगाच्या पाठीवर अनेक मंदिरांमध्ये असे दिसतात. पण मला सांगा जगाच्या पाठीवर कुठल्या मंदिरात पांढरा पांडुरंग तुम्ही पाहिला? सांगा. पांढरा पांडुरंग ऐकायला तरी बरं वाटतं. ऐकायला तरी बरं वाटतंय. ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून निगडीचा काळा लावे लागे माय. पांढरा पांडुरंग बघितला का तुम्ही कुठं? बघ मला सांगा काळ्या दगडात पांडुरंगाची मूर्ती बनवता येते तर संगमरवरात बनवता येत नसेल का? मूर्तिकाराला विचारा, बनवता येत नसेल का? येते की नाही? येऊ शकते की नाही? मग जर पांढऱ्या संगमरवरामध्ये पांडुरंगाची मूर्ती बनवता येते तर जगाच्या पाठीवर कुठल्या मंदिरात संगमरवरी पांडुरंग तुम्ही बघितला? पांढरा पांडुरंग कुठं बघितला? कुठंच नाही. पांडुरंग म्हटला की तो काळाच राहणार. तो काळा का राहणार?
कारण तुकोबारायांनी सांगितलंय आता दृष्टी पुढे आईसाची आहे. देवाने आपल्या रंगही बदलला नाही. विठ्ठला विठ्ठल. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. मूर्ती शब्दावर जोर दिला भक्तीपर अर्थ लागतो. डोळे शब्दावर जोर दिला ज्ञानपर अर्थ लागतो. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा असं रूप तुम्ही धारण करा, मला दुसरं बघावंसं नाही वाटलं पाहिजे. असे माझे डोळे तुमच्या मूर्तीकडे गेले पाहिजेत की ते परत नाही आले पाहिजेत. दोन अर्थाने आपल्याला याचा विचार करता येतो, पण हे दोन्ही बहिरंग अधिकाराच्या चिंतनात घ्यावे लागतात. हे सांगताना तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना जे संबोधन वापरले त्याचा एक थोडासा विचार सांगून सेवा संपवतो. तुकोबाराय बोलताना तिथं म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. शब्द काय वापरला? रखुमाईच्या पती सोयरिया. आता रखुमाईचा पती म्हणायचं काही कारण आहे काय? बरं, याचं नाव काय देवाला तुकोबारायांना माहित नाही. याच अभंगामध्ये विठ्ठल माऊली आहे हाची वरदे म्हणलंय की नाही? म्हणजे देवाचं नाव विठ्ठल आहे, तुकोबारायांना माहिती आहे की नाही? मग रखुमाईच्या पती म्हणायचं काय कारण? बरं, मी अजून पुढे बोलतो. बायकोच्या नावानं ओळखला जावा एवढा आमचा परमात्मा सामान्य आहे का? एवढा सामान्य आहे का? बायकोच्या नावाने त्याचा रखुमाईच्या पती. बरं, एकच नाही, एक धरीला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती. अरे आम्ही रखुमाईचा पती एक चित्तामध्ये धारण केला. अरे पांडुरंग चित्तात धारण केला म्हणा ना, विठ्ठल चित्तात धारण केला म्हणा ना, रखुमाईचा पती चित्तामध्ये धारण केला म्हणायचं काय कारण आहे? त्याचं कारण एक या पदात लपलेलं आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती काय म्हणलं? कारण एक या पदात त्याचं स्वारस्य आहे. त्याचं कारण असं आहे महाराज, याला अनेक रखुमाई येतो, रखुमाईला हा एकच आहे. याला अनेक रखुमाई आहे, रखुमाईला हा एकच आहे. म्हणून रखुमाईने ज्या पद्धतीने तुमची अनन्य उपासना केली ती अनन्यता जर आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली देवा, तर आम्हाला ते प्रेम प्राप्त होईल. म्हणून तुकोबाराय बोलतात, रखुमाईच्या पती सोयरिया. रखुमाईचा पती म्हणायची काय कारण आहे? अनेक पुष्कळ कारण मी आपल्याला सांगतो. एक जाता जाता कारण सांगतो, थांबतो. 5 मिनिटांमध्ये मला एक छोटासा दृष्टांत सांगायचा आहे, तेवढा सांगून थांबतो. रखुमाईचा पती, कारण काय असतं, प्रेम नाजूक आहे. परमात्मा कुणाच्याही हातात देत नाही. जेव्हा आपल्याला अपेक्षित वस्तू त्याच्याकडून मिळत नाही तेव्हा काय केलं पाहिजे याचा विचार तुकोबारायांच्या ठिकाणी फार पक्का आहे. कारण तुकोबाराय भागवत वाचणार आहेत. मगाशी भागवताचं प्रमाण दिलं. भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक कथा आहे, उगी धावती सांगतो. हे सगळे भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ गेले रानामध्ये काही करायचे. गेल्यानंतर एके दिवशी खूप खेळ झाले, आपली शिदोरी खाल्ली, पुन्हा खेळ झाले, शिदोऱ्या संपल्या. गोपाळांनी सांगितलं, तेव्हा पुन्हा भूक लागली. भगवान म्हणाले, काढा शिदोऱ्या. गोपाळ म्हणले, संपल्या शिदोऱ्या, आता खायला काही नाही. भगवान म्हणाले, मग चला घरी. गोपाळ म्हणाले, एवढ्या लवकर गायी घरी येत नाही, आणि एवढ्या लवकर गेलो तर आई मारेल वेगळी, एवढ्या लवकर का आलास नाही. मग संध्याकाळ झाल्याशिवाय घरी जाता येत नाही, भूक तर लागली, काही करता तर येत नाही, जवळ तर काही नाही, काय पाहिजे, काय करायचं सांगा. भगवान गोपाळ म्हणाले, तुमच्या जवळचं. भगवान म्हणाले, माझंही संपलं, माझ्याजवळ शिदोरी नाही, मग काय करायचं. भगवंतांनी सांगितलं, आपण एक काम करू. त्याने एका गोपाळाला बोलवलं, त्याला सांगितलं, या झाडावर चढ आणि वर जाऊन बघ बरं जवळपास कुठं घर दिसतं का. बघ घर दिसत असेल तर जाऊ तिथं, मागू, आम्हाला भूक लागली, जेवायला द्या, मग तिथं बघ बरं वर जाऊ. तो गोपाळ आता भगवंताची आज्ञा सर 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 वर गेला. वरून बघितलं तर एक घर दिसतो. त्या घरातून धूर निघत होता, धूर निघत होता. आता तो गोपाळ वर चढलेला मोठा विद्वान नाहीये, त्याला माहिती होतं, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतोच. पण एवढंच नाही, त्याला पुढचं एक माहिती होतं, यत्र यत्र वह्नी तत्र तत्र नरः. जिथं जिथं अग्नी असतो तिथं तिथं माणूस असतोच. कारण गाडी लावायची कला अजून दुसऱ्या प्राण्याला जमली. त्यामुळे जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं 100% माणूस आहे. मग त्या गोपाळाने सांगितलं, देवा इथे घर आहे. भगवान म्हणाले, ये खाली जाऊ. भगवान गोपाळांना घेऊन गेले. जवळ जाऊन बघतात तर ते घर नव्हतं, ती यज्ञशाळा. यज्ञशाळा. भगवंताने बघितलं, यज्ञशाळा, काही ब्राह्मण यज्ञ करत बसलेले. भगवान एका झाडाखाली उभे राहिले. गोपाळांना सांगितलं, तिथे जा आणि तिथे जाऊन त्यांना असं म्हणा की इथं कान्होबा आलाय, नंदाचा मुलगा आलाय, कृष्ण आलाय, असं नाव सांगायचं नाही.
त्यांना म्हणायचं इथं भगवान आले आणि त्यांना भूक लागली असं सांगायचं त्यांना. ते तुम्हाला देतील, ते घ्या, पोट भरा, आपण संध्याकाळी घरी जाऊ. त्यांना असं सांगा भगवान आले. काय असतं, आपली कोणती ओळख कुठं दाखवावी हे कळलं पाहिजे. हे कळलं पाहिजे. कुठली ओळख कुठेही सांगून चालत नाही. जिथं जी ओळख द्यायची तिथं कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये हळबप लिहिलं बरोबर आहे. तुम्ही आधार कार्ड काढताना हरिभक्ती परायण कशा करता ते? तिथं नाव वडिलांचं नाव वाटणार संपलं ना. तिथं कशाला हरिभक्ती परायण कशाला ते? गरज नसते ना त्याची आवश्यकता तिथं नाही. कार्यक्रमाच्या पत्रिकेत तुम्हाला काय कीर्तनाच्या मागे टाकायचं टाका बाबा. तिथं हरिभक्ती परायण म्हणलं तर ते समजतात हरी मुलाचं नाव, भक्ती वडिलाचं नाव, परायण आडनाव, संपलं. हरिभक्ती परायण संपलं. असं नाही. आपली कोणती ओळख कुठं द्यावी हे कळलं पाहिजे. भगवंतांनी त्यांना सांगितलं तिथं जा आणि त्या ब्राह्मणांना सांगा इथं भगवान आले तर त्यांना भूक लागली, काहीतरी खायला पाहिजे. गोपाळ म्हणाले हरकत नाही. गेले. तिथं ब्राह्मण यज्ञ करत बसलेले, गाडी वाढलेली, ते वाढलेलं सगळं अंग, सगळ्या अंगावर भस्माचे पट्टे, पोटं सुटलेली. ते त्या यज्ञ कुंडाच्या भोवती स्वाहा स्वाहा त्यांचं काही आहुती देणं, स्वाहा स्वाहा करणं चालू होतं. गोपाळ गेले, त्यांना कळलंच नाही पहिल्यांदा की हे काय चाललंय. मग त्यांना आता कुणाला जावं, काय मागावं कळे ना. काही ब्राह्मणांचं लक्ष गेलं. त्यांना वाटलं पोरं आली, काहीतरी इकडचं तिकडे करतील म्हणून, हे पोरांनो काय पाहिजे, चला इथून निघा, काय पाहिजे तुम्हाला. ते गोपाळ झेपा इथं भगवान आले उभे, त्यांना भूक लागली, काहीतरी खायला पाहिजे. ते ब्राह्मण अशा अंगावर आले. तुम्हाला काही कळतं का नाही, कशाचे भगवान? रोज उठून कोणी मी भगवान म्हणतो, काय चाललंय? असं देणार नाही. आधी आमचा यज्ञ होईल, आमच्या देवाचा नैवेद्य होईल यज्ञ नारायणाचा, आमची जेवण होतील आणि आमचं उरलं तर तुम्हाला देऊ, चला पळा इथून. देणार नाही असं कोणालाही काही. कोण भगवान? कशाचा भगवान? आम्हाला एक यज्ञ नारायण भगवान माहिती. आता त्या यज्ञ नारायणाचा बाप आला होता तिथं, पण ते कळलं नाही. ते कळलं नाही. देत नाही आता, चला पळा इथून, काही मिळणार नाही तुम्हाला. देवाच्या नावाखाली पोट भरता. गोपाळ आहेत का महाराज आहेत? मग ते गोपाळ रागावले ते ब्राह्मण, पण गोपाळ परत आले नाही. तिथंच दारात थांबले. अरे जा, सांगितलं ना. नाही हो, आमच्या भगवंताला भूक लागली, काहीतरी द्या. त्यामुळे ते ब्राह्मण तो रागावला. तिथे ती अशी लाकडी पळी असते यज्ञामध्ये मोठी, स्तुवा म्हणतात तिला. 4था अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचा म्हणजे कळतंय. ते एक मोठी पळी हातात घेतली, ते लाकूड घेतलं, आला फळता का घालू पाठीत म्हणजे पळून त्यावरली पळून आली. भगवंताने विचारलं कारण मिळालंच आहे तुम्हाला? गोपाळ म्हणाले कशाचं काय देवा, जीव जायची वेळ आली. ब्राह्मण केवढा, ते दांडग केवढा, हाताखाली काय चाललंय? नाही म्हणे काही मिळालं नाही. भगवान म्हणाले मग एक काम, तुम्हाला त्या रस्त्याने जाऊन मिळालं नाही ना, पुढच्या दाराने जाऊन मिळालं नाही ना, आता मागच्या दारात. त्या वेळेला भगवंतांनी सांगितलेला नियम आहे महाराज, जेव्हा पुढच्या दाराने मिळत नाही तेव्हा त्या वेळेला भगवंतांनी सांगितलं. लोक अजून पाळतात, मागच्या दाराने जा. गोपाळाने विचारलं तेव्हा मागच्या दारात का? भगवान म्हणाले अरे काही नाही, मागच्या दारात यांचं स्वयंपाकघर असेल, तिथं यांच्या बायका काम करत असतील, स्वयंपाक करत असतील, त्यांना जाऊन असं सांगा, तिथं भगवान आलेत म्हणू नका, त्यांना असं सांगा की कान्होबा आलाय आणि त्याला भूक लागली, एवढं सांगा. गोपाळ म्हणाले देवा मारायचं असेल तर तुमच्या हाताने काठीला मारा, दुसऱ्याच्या काठीला साप मारायचे उद्योग करू. भगवान म्हणाले काय झालं? गोपाळ म्हणाले पुढच्या दाराने गेलो तर तो अंगावर काठी घेऊन, ते हापळी घेऊन अंगावर आला. अरे त्या बायका आहेत, त्यांच्या हातात लाटणी आधीपासून तयार असतात, त्या सोडतील काय आम्हाला? भगवान म्हणाले मी सांगतो ना, जाण त्यांना सांगा कान्होबा आला. कान्होबा आला म्हटल्यानंतर गोपाळ म्हणाले ठीक आहे बघतो आम्ही. घाबरलेलेच होते, मागच्या दारामध्ये गेले. तिथं या यज्ञशाळेचं स्वयंपाकघर, तिथं ते सगळं यज्ञ, ते स्वयंपाक करणं वगैरे चालू होतं. त्या बायका त्या ब्राह्मणांच्या सगळ्या राबत होता, स्वयंपाक करणं चालू होतं. ते गोपाळ बिचकत दारामध्ये गेले. दारामध्ये लहान मुलांना बघितलं. आता ती स्त्री आहे, तिच्या अंतःकरणामध्ये ममत्व, मातृत्व हे स्वभावतः असतं. माणसाला काय असतं एक लक्षात घ्या, पुरुषाला भक्ती करण्याकरता दयाशील अंतःकरण निर्माण करून घ्यावं लागतं. स्त्रीच्या ठिकाणी ते उपजत असतं. म्हणून स्त्रीला भक्ती जेवढी सोपी जाते ना तेवढी पुरुषाला सोपी जात नाही. म्हणून ज्ञानोबारायांना सुद्धा स्वतःला गोपिका म्हणून घ्यावं. तुकोबाराय स्वतः गवळणीच्या भूमिकेत गेले. या स्त्रीच्या भूमिकेमध्ये जायचं ज्ञानोबारायांना काय अडलं होतं मला सांगा ना.
पतिव्रता मी परद्वारिणी हे म्हणायचं ज्ञानोबांना काय अडलं होतं? म्हणून भाज झाले बाह्य होय ज्ञानोबा म्हणतात. भाज म्हणजे काय? बायको. अरे स्त्री झाले मी असं म्हणतात ज्ञानोबा. काय कारण आहे? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. हा शब्द पुरुषाच्या तोंडात शोभणार आहे का मला सांगा? साजणी, गे, सखये, बाह्ये हे शब्द काय पुरुषाच्या तोंडातले काय? स्त्रीच्या ठिकाणी सुलभ भक्ती असते. हे कारण भक्ती हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या बायकांनी बघितलं, लहान लहान मुलं आली आहेत. ते बघितल्याबरोबर त्या बायकांनी काय बाळांनो काय पाहिजे तुम्हाला, कशा करता आला? हा फरक असतो. पुरुष काय पाहिजे, हे पुरुष आणि बायका काय बाळांनो काय पाहिजे तुम्हाला, कशा करता आलाय तुम्ही इथं असं म्हणल्यावर त्या गोपाळांचा जरा धुती चेपली, जरा भेड चेपली. ते जवळ गेले, त्यांनी सांगितलं अहो इथं कान्होबा आलाय आणि कान्होबाला भूक लागली. कान्होबा हा शब्द कानावर पडायचा अवकाश महाराज त्या बायकांचं देहभानच अर्पण केलं. भागवत वाचा. माझ्या दृष्टांत संपला, मला पुढे जायचं नाहीये. मला फार पुढे जाऊन कथा पूर्ण करणं हा माझा आत्ताचा हेतू नाही आहे. मग ते झालं सगळं. ते त्या बायकांनी सांगितलं कोण, कारण काय होतं की या गोकुळातल्या सगळ्या गवळणी दूध घालायला यांच्याकडे जायचे आणि दूध घालता घालता भगवंताच्या कथा सांगायची. त्या कथा ऐकून या स्त्रियांच्या ठिकाणी भगवंताच्या चरणाविषयीचं इतकं प्रेम निर्माण झालं होतं की कान्होबा आला हे कळल्यावर त्यांचं भानच राहिलं. त्यांनी सांगितलं कान्होबा आला कुठे? इथे झाडाखाली उभा आहे. का? म्हणे त्याला भूक लागली. त्या बायकांनी सांगितलं अरे मग हे शिजवलंय कोणाकरता? त्याच्याकरता शिजवलंय, चला. त्याने भांडी उचलली, सगळे निघाले. तेवढ्यात एका ब्राह्मणाचा हविर्द्रव्य संपलं म्हणून तो घरी मागे आला. त्याने बघितलं या बायका निघाल्या, त्याला काहीच कळलं ना. तो तसाच परत गेला. तिथे हे स्वाहा स्वाहा करत बसलेले. त्यांना सांगितलं अरे स्वाहा स्वाहा काय, तुमचा स्वाहा चालला. बायका चालल्याला सोडत सगळ्या तुमचा स्वाहा झाला. मग ते आले, ते सगळं झालं. ते मला दृष्टांत संपला, पुढचं सोडून द्या. पुढे काय झालं? नामदेवरायांनी फार गोड चिंतन केलं या कथेचं. नामदेवरायांच्या गवळणी वाचा, आपण अभंग वाचा. फार गोड चिंतन नामदेवरायांनी केलं. मला सांगायचंय का हा दृष्टांत संपला. नंतर भगवान संतुष्ट झाले. त्या ब्राह्मणाने नंतर कळलं काय करायचं, ते सगळा विषय संपला. मला याच्यातून तुकोबारायांचा हेतू असा सांगायचा आहे की तुकोबाराय विचार करतात की समोरून जर गेलं आणि त्यांच्याकडे महत्वाचं मागितलं तर ते देत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? त्यांच्याकडे न मागता मागच्या दाराने त्यांच्या बायकोकडे मागितलं की मिळतं. त्यांच्याकडे मागून मिळत नाही. त्यांच्या बायकोचा संदर्भ दिला तर काहीतरी मिळण्याची शक्यता असते. म्हणून पुढे जाऊन जर पुढच्या दाराने देवाला प्रेम दे म्हणलं तर तो देत नाही. मग काय करावं? हळूच मागच्या दाराने जावं आणि त्याचा संदर्भ सांगून म्हणावं रखुमाईच्या रखुमाईचा पती हे देवाला संबोधन देण्याच्या मागे कारण एवढंच आहे की देवा तू जर आम्हाला देणार नसलास तर आम्हाला रुक्मिणीकडे जाण्याचा मार्ग माहिती आहे. एवढंच देवाला त्याच्यातून तुकोबारांना समजून सांगायचं आहे की ज्याच्यातून ते प्रेम आपल्याला मिळावं. रुक्मिणी मातेचं पत्र जर आपण बघितलं भागवतातलं तरी आपल्याला रखुमाईचा पती का म्हणलं हे कळून येतं. रुक्मिणी माता तेच बोलते देवाला श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वयच्युता विशती चित्तम अपत्रपमे. या आणि पुढच्या 6 श्लोकातून रुक्मिणी माता भगवंताचं जे वर्णन करते, भगवंताला जो निरोप देते, या निरोपात हे तुकोबारांना जे म्हणायचे तेच याही श्लोकात आपल्याला दिसून येतं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम. रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. आपल्याला संगती लावता येऊ शकते. तुकोबाराय म्हणून देवाला प्रार्थना करतात. म्हणून देवाजवळ मागायचं असेल म्हणून तुकोबाराय आपल्याला जे चिंतन सांगतात ते लक्षात घेतलं पाहिजे. मागणं आपल्याकडून सुटत नाही, मागावं तर लागणारच आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला या 4 गोष्टी या अभंगामध्ये शिकवतात. मागायचं असेल तर देवाजवळच मागावं. मागण येते तुझं मागो जीव भागो तुझं सांगो लागो तरी लागो पाया विचार करा आणि
मागायचं असेल, देवाजवळच मागायचं असेल तर प्रेमच मागावं, कारण प्रेम देवाचे हे देणे न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, हे तुकोबाराय बोलतात. मागायचं असेल तर देवाजवळच मागावं, देवाजवळच मागायचं असेल तर प्रेमच मागावं, देवाजवळ प्रेमच मागायचं असेल तर भजन करूनच मागावं, आणि भजन करून देवाजवळ प्रेम मागायचं असेल तर कायम स्वरूपी मागावं. हे तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगतात. त्याचा विचार करून भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं प्रेम मागणं हेच आपल्याला शिकता येतं. तेवढंच आपणही करावं. देवाला एवढीच प्रार्थना करावी की देवा आमचं दुसरं काही म्हणणं नाही, देई माझं प्रेम सर्व काळ, आम्हाला प्रेम द्या, पण ते प्रेम आमच्या अंतःकरणात तुमचं निर्माण व्हावं. याच्याकरता सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या कधी सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परमात्मा इथे उभे आहेत त्यांच्या चरणी, आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम द्या. तुकाराम